कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज गणेश नाईक यांनी मंत्रालयात आपला पदभार ग्रहण केला। तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वन विभागाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली। वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्याशी देखील यावेळी त्यांची चर्चा संपन्न झाली। यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पत्रकारांशी बोलताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की वृक्षारोपणावर त्यांचे पूर्वीपासूनच प्रेम आहे। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो 100 दिवसांचा कार्यक्रम आहे तो महाराष्ट्रात प्राथमिकरित्या राबवला जाईल। वन खाते मला आवडणारं खाते आणि सुदैवाने देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या खात्यामध्ये काम करण्याची मला संधी उपलब्ध झाली आहे। निश्चितपणे जनसामान्यांच्या या खात्याविषयी असलेल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल। सर, काही नियोजन केलेलं आहे का? कारण राज्यामध्ये जर पाहिलं तर बहुतेक ठिकाणी शेतकरी असतील आणि त्यांच्या शेतांमध्ये होणाऱ्या पानांचा हैदोस असेल किंवा विशेष करून जो विदर्भातला पट्टा आहे तिथे वाघांचे होणारे हल्ले असतील, आता जुन्नरपर्यंत अगदी ते पुण्यापर्यंत आलेला आहे, याचा काय आढावा घेणार का? काही ॲक्शन प्लॅन तुम्ही केला आहे? माझ्या माहितीप्रमाणे आज माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदयांनी सह्याद्रीवर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली आहे आढावा घेण्यासाठी। जसे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 दिवसाचा एक कार्यक्रम निर्माण केलेला आहे आणि त्याची कार्यपूर्ती करण्याकरता स्वतःलाच त्यांनी मोड केलेला आहे। त्यांचीच म्हणजे कॉपी म्हणा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा तशाच 100 दिवसाचा कार्यक्रम आखलेला आहे। आता देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळातले सदस्य म्हणून आम्ही पण 100 दिवसाचा कार्यक्रम निश्चितपणे केलेला आहे, आखलेला आहे। पुढे त्यांनी असेही सांगितले की जी पडीक जमीन असेल त्यावर वन विभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीने बांबू शेती केली जाईल व त्यामधून जे उत्पन्न मिळेल त्यामधून ग्रामस्थांचा विकास केला जाईल। त्या फॉरेस्टच्या आहेत किंवा रेव्हेन्यूच्या आहेत तर रेव्हेन्यू मंत्री महोदयांना किंवा रेव्हेन्यू सचिव महोदयांना सांगून त्या ठिकाणी बांबू लागवडीचं ज्याला सामाजिक वनीकरण अशा त्याला जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट संयुक्त वनव्यवस्थापन ही संकल्पना त्या 95च्या कालखंडामध्ये मीच तयार केली होती। म्हणजे आणि पालघर जिल्ह्यातल्या पालघर तालुक्यात आणि ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यामध्ये अशा प्रकारची ती मोहीम म्हणजे गावच्या लोकांनी आणि फॉरेस्टच्या लोकांनी एकत्र येऊन वनाचं रक्षण करायचं, संगोपन करायचं आणि त्याच्यातून मिळणारा फायदा गावच्या लोकांच्या विकासासाठी वापरावा अशा प्रकारचा तो प्रस्ताव आहे। एकेकाली फॉरेस्टच्या लोकांना फार अधिकार वन विभागातील आपल्या प्राथमिकतेविषयी देखील त्यांनी माहिती दिली। त्यांनी रेशन वगैरे करण्याचं काम सुद्धा फॉरेस्ट लोक करायचे। नंतर हे विभाग वेगळे झाल्यानंतर फॉरेस्टच्या लोकांची आणि जनतेची कनेक्टिव्हिटी कमी झाली आणि म्हणून पूर्वी वनवा लागल्यानंतर सगळे आजूबाजूचे लोक त्या वनवा विभागात फॉरेस्टच्या लोकांना मदत करायची, परंतु ती कनेक्टिव्हिटी कमी झाल्यानंतर लोक वनवा जळताना बघते होते, फॉरेस्टच्या लोक त्या लोकांच्या मदतीला येत नव्हते आणि म्हणून भविष्य काळामध्ये जनसामान्यांचा याच्यामध्ये सहभाग कसा राहील याविषयी माझे प्रयत्न आहेत। ब्युरो रिपोर्ट द मेट्रो।